इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची वनडे सिरीज संपलेली आहे। त्याच्यामध्ये तिसऱ्या मॅचमध्ये श्रेयस अय्यरनी काय कॅच पकडली होती, अतिशय उत्तम। त्याने त्याचं 200% देऊन ती कॅच पकडली। खूप अवघड कॅच होती, पण ती कॅच पकडत असताना त्याला सिरियस दुखापत जी झालेली आहे ती छाती आणि पोटाचा जो एरिया आहे या ठिकाणी झालेली आहे आणि या गोष्टीमुळे तो ICU मध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो, ICU मध्ये। आणि ICU मध्ये त्याला पुढचे 8 दिवस ठेवण्यात येणार आहे। त्याचं ऑब्झर्वेशन करणार आहे टीम, कारण की असं बोललं जातंय की इंटरनल ब्लिडिंग मुळे इन्फेक्शन देखील त्याच्या बॉडीमध्ये होऊ शकतं। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती सिरियस इंजुरी जी आहे ती श्रेयस अय्यरला झालेली आहे। ते एका कॅचमुळे त्यांनी त्याचं 100% दिलं देशासाठी, देशाला जिंकवायचं होतं, त्यामुळे त्यांनी कॅच वगैरे सगळ्या पकडल्या, पण सिरियस इंजुरी जी आहे त्याला झालेली आहे आणि ती बरी व्हावी अशी माझी इच्छा आहे। प्लस ॲडिशनल गोष्ट अशी झालेली आहे, आई वडिलांना देखील भारतातून त्यांना तिकडे बोलवण्यात आलंय ऑस्ट्रेलियाला की या तुमच्या पोराला बघा तुम्ही, कारण की तो सध्या सिरियस सिच्युएशन मध्ये आहे। ICU मध्ये त्याला ठेवण्यात आलेला आहे, अंडर ऑब्झर्वेशन तो आहे। आणि मला पर्सनली खूप वाईट वाटतंय, कारण की रोहित शर्मा नंतर जर मला कुठला प्लेअर आवडत असेल भारताचा तर तो आहे श्रेयस अय्यर। त्याचं चालणं, बोलणं, खेळणं, ज्या पद्धतीने तो खेळतो अतिशय उत्तम अशी तो कामगिरी करत आहे। प्लस ज्या पद्धतीने त्याने कॅप्टन्सी देखील केली IPL मध्ये, संपूर्ण गोष्टी अतिशय उत्तम आहे। सरपंच साहब त्याला म्हणलं जातं, पण आता आपले सरपंच साहब जे आहेत ते सध्या ICU मध्ये ऍडमिट आहेत। त्यांना लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना तुम्ही देखील देवाकडे करा, मी देखील करत आहे, कारण की माझा पर्सनली तो एक फेवरेट प्लेअर होता। भारतामध्ये देखील खूप साऱ्या लोकांचा तो फेवरेट प्लेअर आहे, त्यामुळे मी देवाकडे खूप प्रार्थना करतोय। आता इतकं का बोलतोय मी, कारण की खूप सुंदर प्लेअर आहे तो, ज्या पद्धतीने तो शॉट्स खेळतो, ज्या पद्धतीने चालतो, बोलतो, खेळतो, कॅप्टन्सी करतो, लीड करतो, हसी मजाक सगळ्या गोष्टी करतो ना, आणि त्या प्लेअरची भारताला खूप जास्त गरज आहे। त्याला चान्सेस थोडेफार कमी मिळत आहेत, पण तो अतिशय ब्राईट एक प्लेअर आहे भारताचा। त्याला जर चान्सेस खूप सारे दिले ना तर तो संपूर्ण रेकॉर्ड्स देखील जे आहेत ना ते तोडायचा 100% प्रयत्न करू शकतो, कारण की 50च्या वर त्याचा ॲव्हरेज आहे। जे 3 किंवा 4 नंबरच्या स्पॉटला येऊन तो जे बॅटिंग करतो ना त्याला सगळ्यात जास्त रन्स किंवा जास्त ॲव्हरेज जे आहे ते त्याचंच आहे मित्रांनो। तुमचं मत काय आहे आणि तुम्हाला त्याला बरं करायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा। प्लस त्याला काय असतील ते सुंदर सुंदर मेसेजेस जे आहेत ते नक्की त्याला कमेंट करून पाठवा, कारण की मला हवंय की लवकरात लवकर श्रेयस अय्यर जो आहे तो बरा व्हावा।